तुम्ही राष्ट्रभक्ती जागवली, खऱ्या अर्थानं तुम्ही मराठमोळ्या एकीचं दर्शन घडवलं। कोणी किती काही म्हणू द्या, किती काही युत्या होऊ द्या, परंतु शेवटी गोविंद हा मराठी गोविंद आहे आणि तो आपली दखल विश्वामध्ये घ्यायला लावणार आहे। हे कोकण नगरच्या गोविंदा पथकानं आज सिद्ध केलंय। मी सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन करतो। काही गोविंदा पथकांना असं वाटत असतं की आमचा विश्वविक्रम कोणी मोडणार नाही, आम्ही सार्वभौम आहोत, परंतु आज कोकण नगरनं दाखवून दिलंय की नाही, विश्वविक्रमाची मक्तेदारी कुणाची एकाची नसते। विश्वविक्रम हा मोडण्यासाठीच असतो आणि तो विश्वविक्रम तुम्ही मोडला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन, खूप खूप कौतुक। याच पद्धतीनं आज अनेक विश्वविक्रम या ठिकाणी मोडीत निघालेले आहे, त्याचं तुमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि मी या वर्तक नगरच्या शाळेच्या ह्या पटांगणाच्या भूमीला सुद्धा अभिवादन करतो की ह्याच मैदानावर अनेक विश्वविक्रम केले गेले आणि विश्वविक्रम ह्याच मैदानावर मोडले गेला, त्याबद्दल या मैदानाचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मनापासून अभिमान मला वाटतो की त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाण्यामध्ये ही मराठमोळी संस्कृती रुजवली। शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो की त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं, त्यांनी आम्हाला मराठमोळ्या ह्या संस्कृतीची देखभाल करण्याची संधी उपलब्ध करून दिली। आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संस्कृती जपण्यासाठी आमच्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ दिलं, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप कौतुक। परत एकदा कोकण नगरच्या या गोविंदा पथकाचं मनापासून अभिनंदन आणि पूर्वेशचं अभिनंदन की पूर्वेशनी खरोखर हे मला शब्द दिला होता आणि वाक्य त्याचं होतं की कोकण नगर या वर्षी रेकॉर्ड तोडणार आहे, त्याचंही खूप खूप अभिनंदन आणि कौतुक।